डोंबिवलीमधील खंबाळपाडा परिसरात एका 4 वर्षाच्या मुलीसह तिची मावशी 24 वर्षाची या दोघींना साप चावल्यामुळे या दोघींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर दरम्यान या दोघींना जेव्हा साप चावला त्यांना डोंबिवलीमधील KDMCच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। एकंदरीतच यानंतर उपचारात हलगर्जीपणा करण्यासह जो कालावधी लागला या कालावधीमुळेच या मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे। या घटनेनंतर पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली महापालिकेचा आरोग्य विभागावर ताशेरे ओढण्यात आलेत। आरोग्य विभाग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला। जर पाहायला गेलं तर कल्याण डोंबिवली महापालिकेकडून या आरोग्य विभागाकडून कल्याण डोंबिवलीच्या महापालिका रुग्णालयांवर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केला जातो, मात्र त्यानंतरही अद्ययावत सुविधा नसल्याने रुग्णांच्या हालत होताना पाहायला मिळतात। एकंदरीतच या दोन्ही मयत झालेल्या मुलींना जर वेळेत ICU मिळाला असता तर त्यांचा प्राण वाचला असता असं देखील बोललं जातं। त्यामुळे पुन्हा एकदा या महापालिकेमधील ICUचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये वर्षभरापूर्वी ICU स्थापन करण्यात आलं होतं। आपण या ठिकाणी पाहू शकता, हाच तो वॉर्ड आहे। या ठिकाणी ICUची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती। एकंदरीतच त्यानंतरच्या निविदा काढल्या, या निविदेला एका प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरनी प्रतिसाद दिला देखील, मात्र अवघ्या 10 दिवसात हे ICU पुन्हा एकदा बंद पडलं। त्यानंतर महापालिकेने पुन्हा एकदा निविदा काढल्या, मात्र या निविदेला काही तांत्रिक अडचणींमुळे प्रतिसाद न मिळाल्याने तेव्हापासून ते आस्थागायत ICU सध्या आपण या ठिकाणी पाहू शकतो की आतमध्ये सीलबंद सध्या ठेवण्यात आलेलं आहे। एकंदरीतच ICUचा कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही आहे। गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांनी किंवा आरोग्य विभागाने या निविदा प्रक्रियेबाबत अद्याप कुठली ठोस पावलं उचलले नसल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे। एकंदरीतच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणारे जे रुग्ण आहेत हे रुग्णसेवेअभावी या रुग्णांना या महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांमधून मुंबई किंवा ठाण्याच्या रुग्णालयांमध्ये पाठवलं जातं। त्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो। अनेकदा यामुळे रुग्णांचा नाहक बळी देखील जातो। मात्र या कल्याण डोंबिवली महापालिकेला अद्यापही हा ICU सुरू करण्यासाठी किंवा याची निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी कोणताही मुहूर्त सापडलेला नाही आहे। त्यामुळे एकंदरीतच कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ही दोन्ही रुग्णालयं फक्त सर्दी खोकला ताप यासाठीच आहेत का? या रुग्णालयांमध्ये काही अद्ययावत सुविधा मिळणार की नाही? कोट्यवधींचा टॅक्स पे केला जातो, या कराचा नागरिकांना काही फायदा होणार की नाही? ही रुग्णालयं अद्ययावत करण्यासाठी इकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी काही भूमिका घेणार का? असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले। याबाबत आता इकडचे लोकप्रतिनिधी तसेच महापालिका प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे।